सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. जत नगर परिषदेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी निविदा जाहीर केलेली आहे. त्यामध्ये जत नगर हद्दीतील मिळकतींना इमारती व खुले भूखंड प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ट क्रमांक नोंदवणे, मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे मोजमाप करण्यात आलेल्या मालमत्तेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे संगणकीय अद्ययावतीकरण करून माहिती तयार करणे, कर मूल्यांकन प्रक्रियेकरता आवश्यक नमुन्यात माहिती प्रिंट करून आवश्यक स्टेशनरी व बाइंडिंगसह पुरवणे इत्यादी कामाकरता सहाय्य करणे, नगर परिषदेच्या कर विभागाकरता आवश्यक असलेली संगणित अद्यावली पुरवणे या कामाची निविदा 15 जून 2026 रोजी दैनिक लोकमत या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही दिनांक 3 जुलै 2026 शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देऊन ही निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्याचं लेखी निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी 3 जुलै रोजी दिलेलं आहे. दुर्दैव जतकरांचं या ज्या कामासाठी निविदा निघालेले आहे ते कामाची प्रक्रिया मागे 55 लाखाची निविदा प्रक्रिया ही झाली, कन्फर्म झाली होती सन 2022-23 मध्ये. इंडियन टेक्नो सर्व्हिसेस नागपूर या कंपनीकडून 53,71,185 रुपये निविदा प्रक्रिया मंजूर होऊन हे काम करण्यात आलं होतं. पण संबंधित कंपनीकडनं 2022-23 मध्ये अहवाल घेणं आणि ह्या नोंदणी करणं आवश्यक होतं. तर 53 लाखाची निविदा असताना जवळजवळ 77 लाख म्हणजे वाढीव 20 लाख एक्स्ट्रा वाढीव निधी खर्च करून हे काम करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं याच कामासाठी 16-17 मध्ये पैसे खर्च झाले होते. म्हणजे एकाच कामाला सलग प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीला खर्च करण्याचा नवा पांडा जतकर मध्ये पडलेला आहे. हा जतकरांच्या करावरती सरळ दिवसात टाकलेला दरोडा आहे आणि आम्ही जत शहरातील जागरूक नागरिक याबाबत आवाज उठवणार. ज्या गोष्टीसाठी पैसे खर्च झाले तीच गोष्ट अंमलात आली, त्या संबंधित कंपनीकडून तो अहवाल घ्यावा, त्यानुसार नोंदणी करावी. गेल्या 2 वर्षापूर्वीचा हा विषय आहे, 22-23 मधला आहे. आता त्यानंतर प्रशासन काय आलं, त्यानंतर आता नवीन बॉडी आल्या, तर नवीन प्रत्येक येणाऱ्या बॉडीने ह्यासाठी पैसे खर्च करायचे आणि जतच्या नफा फंडातील कर उत्पन्न होणारा जो नगरपालिकेचा फंड आहे त्याच्यावरती दरोडा टाकण्याचं काम प्रत्येक निवडणुकीच्या नंतर हे चालू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. गेल्या नागपूरच्या ज्या इंडियन टेक्नो सर्व्हिसेस कंपनी नागपूर या कंपनीकडून झालेलं काम आहे, याच कामाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने याकडे लक्ष देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. यातूनही नाही झालं तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करू. त्यातूनही नाही झालं तर या संदर्भात कोल्हापूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल करून जतकरांच्या निधीचं संरक्षण करू, एवढंच या निमित्तानं सांगतो.